नवी मुंबई विमानतळाचं भूमिपूजन थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। मात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेना आणि भाजपमध्ये मानापमान नाट्य सुरू झालंय। भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा निषेध म्हणून आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय। कार्यक्रमस्थळी काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचं शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले। तर ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं सांगण्यात आले। दरम्यान पंतप्रधानांचा सहभाग असलेल्या कार्यक्रम पत्रिकेत नावांच्या समावेशाचा निर्णय हा पंतप्रधान कार्यालयाकडून होत असल्याचं राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागानं स्पष्ट केलंय। तर आजचा संपूर्ण दिवस हा शिवसेना आणि भाजपमधल्या मानापमान नाट्यानं रंगणार आहे। एकीकडे काही वेळापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातल्या बातमीवरून आपण या दोन्ही पक्षांमधले आरोप प्रत्यारोप ऐकले आणि आता नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा हे मानापमान नाट्य घडताना दिसते। शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना, मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते थोड्याच वेळात उद्घाटनाचा हा कार्यक्रम होणार आहे। मात्र या संदर्भात आपण अधिक चर्चा करूत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, आजचा संपूर्ण दिवस सेना आणि भाजपमधल्या मानापमान नाट्याने रंगतोय। आज सुद्धा उद्घाटनावेळी आता नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणार असल्याचं शिवसेनेने सांगितलंय। एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर कसं वातावरण आहे आणि उद्घाटनाचा कार्यक्रम किती वेळात होणार आहे? नक्कीच सुवर्ण 3:45 हा कार्यक्रम सुरू होणार आहे। जोरदार सुरू आहे। जवळपास 2,500 ते 3,000 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी ह्या पूर्ण सिक्युरिटीसाठी तैनात झालेले आहेत। कारण की कालपासूनच शिवसेनेने वातावरण गरम केलेलं आहे। शिवसेनेच्या नेत्यांची नावं या पूर्ण लिस्टमध्ये नव्हती, त्यामुळे ते नाराज झालेले आहेत। मग खासदार असो, आमदार असो की उद्धव ठाकरे यांना बोलवलं होतं या कार्यक्रमाला, असा एक अट्टा शिवसेनेचा आहे। त्या अनुषंगाने आता शिवसेना या कार्यक्रमाला काय करते याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। काळे झेंडे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, त्यामुळे हा पोलिसांचा पूर्ण तयारी आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। नाक्यावरती पोलिसचा बंदोबस्त दिसत आहे। इथे मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे। आज 2 महत्त्वाचे कार्यक्रम असणार आहेत। एक जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचं भूमिपूजन असणार आहे आणि चौथं जे पोर्ट आहे PSAचं त्याचं उद्घाटन होणार आहे, त्याचं लॉन्चिंग होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण एअरपोर्टची जर बाजू मांडली तर एअरपोर्ट हा 2019 पर्यंत पहिला टप्पा सुरू होणार आहे आणि दुसरा जो टप्पा आहे हा 2021 पर्यंत सुरू होणार आहे। म्हणजे 2022 पर्यंत हे इंटरनॅशनल एअरपोर्ट कार्यरत होणार आहे आणि नवी मुंबई आणि मुंबईसाठी खूप मोठी बाब असणार आहे, मोठं पाऊल असणार आहे। जर आपण जर पोर्टची गोष्ट बघितली तर पोर्टचा 3 टप्पे झालेले आहेत। चौथ्या टप्प्याचं लॉन्चिंग आज आहे आणि ह्या चौथ्या टप्प्यानंतर हे जगातलं सर्वात मोठं पोर्ट असणार आहे। 2 एकरवरती पोर्ट बसलेलं आहे। जवळपास वर्षभरामध्ये 24 लाख कंटेनर हे डील करणार आहे। त्याचबरोबर जर हे पूर्ण काम झाल्यानंतर वर्षभरात 100 लाख कंटेनर डील करण्याची क्षमता या पोर्टमध्ये असणार आहे। मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध इथे होणार आहे। या परिसरातली असो किंवा मुंबई असो, ठाणे असो, नवी मुंबई असो, या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात यामध्ये नोकऱ्या मिळणार आहेत। मोठं पोर्ट, जगातलं सर्वात मोठं पोर्ट असं हे असणार आहेत। जवळपास 3 जहाजं एकत्र काम करण्याचं काम हे पोर्ट करणार आहे। हे असं कुठेच काम होत नाही पोर्टचं, आणि सर्वात मोठं पोर्ट तयार होण्याची क्षमता हे आहे। त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत ठाणेकर, मुंबईकर आणि नवी मुंबईकरांसाठी। आणि ह्या दोन्ही जे चांगल्या गोष्टी आहेत ह्याची वाट प्रत्येकजण पाहते। त्याचबरोबर ह्याला राजकीय रंग कालपासून जो चढलेला आहे, शिवसेना विरुद्ध भाजपा हा सामना इथं रंगलेला आहे। ह्यासाठी आता या सामन्यासाठी पोलीस सज्ज झालेले आहेत। काही वेळातच जे यजमान असतील किंवा जे पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांचा इथे आगमन होणार आहे। त्या आगमनानंतर किंवा आगमनाच्या वेळी काय शिवसेना करते का, शिवसेना काळे झेंडे दाखवते का, काय कोणचं स्टंट करते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। अगदी बरोबर कपिल, तुम्ही या सगळ्यावर लक्ष ठेवून राहा। आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स या संदर्भातले घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर नेमकं आता शिवसेनेकडनं इथे काळे झेंडे दाखवले जात आहेत का हे 1.5 तासात आपल्याला कळणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।